महायुतीचा सन्माननीय एकनाथजी शिंदे यांचा शिवसेनेचा हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल राजीव गांधींवर राहुल गांधींवर प्रियंका गांधींवर हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल आरक्षण विरोधकांवर हल्ला बोल विरोधकांवर हल्ला बोल 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 हल्ला सगळ्या भारतामधल्या महिलांचं आणि संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं महिला आरक्षण विधेयक हे लोकसभेमध्ये नामंजूर झालेलं आहे. कारण काँग्रेस आणि युपीए आघाडीने महिलांच्या बद्दल बोलत असताना पुतना मावशीसारखं वागणं केलेलं आहे. त्यांनी एका बाजूला ते म्हणतात की महिला आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, पण प्रत्यक्षामध्ये मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या नावाने उलट अधिक पुरुष आणि महिला दोघांचंही स्थान निर्णय प्रक्रियेत वाढलं असतं. परंतु राहुल गांधी आणि युपीए, मला तर असं वाटतं की कालच्या लोकसभेमध्ये सगळी जी व्यूहरचना करण्यात आली आहे त्याच्यामधून हे स्पष्ट झालं की त्यांचा विरोध हा महिला आरक्षणालाच होता. कारण याच्यापूर्वी पण मुलायमसिंह यादव आणि त्यांच्या कंपूने टोळीने अनेक वेळेला हे विधेयक, आम्ही जसा त्यांचा फोटो फाडला त्याच्यापेक्षाही वाईट म्हणजे लोकसभेमध्ये तुकडे करून सगळ्यांवरती भिरकावलेले होते. आणि असं होऊ नये या दृष्टीने नारी शक्ती वंदन विधेयकाच्या वेळेला एक मतानी हे विधेयक मंजूर होऊन सुद्धा सातत्याने खोटा प्रचार केला गेला की दक्षिणेकडच्या राज्यांची संख्या कमी होईल आणि त्यांच्यावर अन्याय होईल. आणि त्याचबरोबर जसं लोकसभा निवडणुकीच्या खोटा प्रचार केलेला होता त्याप्रमाणे आतापर्यंत 30 वर्ष रखडलेलं विधेयक हे माननीय मोदी साहेब, एनडीए, भाजप, शिवसेना आणि सगळ्या घटक पक्षांच्या तर्फे मान्य करण्यात येणार होतं. परंतु यांनी केवळ महिलांच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी म्हणून ते नामंजूर केलेलं आहे. महिलांची मतं घ्यायचा त्यांना कुठलाही अधिकार नाही. आणि महिला खासदार काही तर बोलल्या की महिलांना आरक्षण नकोच आहे. मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या पुतना मावशीचं प्रेम जे काँग्रेसने दाखवलेलं आहे आम्ही निषेध करतो. आमचे नेते श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टपणाने या विधेयकाचं समर्थन केलेलं आहे. आणि मला तर असं वाटतं की फ्लोअर मॅनेजमेंट करायला महाराष्ट्रामध्ये जसं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे बहुमत सिद्ध करू शकले तसं त्यांना जर का जबाबदारी दिल्लीत मदतीसाठी घेतलं असतं तर हे विधेयक नक्की मंजूर झालं असतं असं मला वाटतं. आणि म्हणून म्हणते की पुढच्या काळामध्ये हे विधेयक कशा प्रकारे चांगल्या प्रकारे महिलांना न्याय देईल याच्यासाठी माननीय मोदी साहेब, शिंदे साहेब, अमित शहा, देवेंद्र फडणवीस या सगळ्यांची बांधिलकी आहे. आणि ते शिवसेना महिला आघाडीच्या भावना ज्या आहेत त्या प्रत्येक सर्वसामान्य महिलेच्या भावना आहेत. आणि म्हणून मी असं म्हणते की गॅस मिळत नाही, इंधन मिळत नाही तर या काँग्रेसला निवडणुकीमध्ये पूर्णपणे शून्य करा अशा प्रकारचं मी आवाहन करते. पण विरोधकांनी जे म्हटलेलं आहे का डिलिमिटेशन नावाखाली महिलांचं आरक्षण देणारं विधेयक हे मंजूर झालेलं होतं, मग वेगळा घटना दुरुस्ती करून काय वेगळा घट करण्याचा प्रयत्न आहे? नाही, एक असं असतं की आपण याच्यापूर्वीचा इतिहास पाहिला तर बऱ्याचशा वेळेला जनगणना होऊन परत पुनर्रचना व्हायला काळ जात असतो. त्याच्यामध्ये दिरंगाई होऊ नये हा त्याचा हेतू होता. आणि प्रत्येकाच्या, अमितजी शहा यांनी जी मांडणी केली सभागृहामध्ये तर प्रत्येक राज्यामध्ये
5% तर 5% वाढ, काही ठिकाणी आधी 8% झाली होती तर आता 8% वाढ, म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात व्यवस्थित प्रत्येकाला स्थान मिळणार होतं. दक्षिणेकडच्या राज्यांचं सुद्धा त्यांना जागा वाढणार होत्या, कुठल्याही जागा कमी होणार नव्हत्या, परंतु त्यांना काही पे निगाहे काही पे निशाणा तसं काहीतरी करून विरोध करायचा होता. म्हणून लोकसभेच्या वेळेला राज्यघटना हे बदलणार आहेत असा जसा खोटा प्रचार केला होता तसाच खोटा प्रचार करून त्यांनी लोकसभेच्या वेळेला जनतेकडून जे थोडीशी मतदानामध्ये कमी झालं होतं त्याचा गैरफायदा त्यांनी घेतलेला आहे. इतकंच नव्हे तर सोनिया गांधी या नेत्या आहेत, महिला नेत्या, त्याचबरोबर काँग्रेसच्या नेत्या आहेत. त्यांचं राज्य असताना त्यांनी त्यांच्या काउन्सिलच्या त्या अध्यक्ष असायच्या, तरी देखील त्यांनी कधीही लोकसभेमध्ये इच्छाशक्ती दाखवून ते कधीच विधेयक रेटलं नाही. आणि म्हणून काँग्रेससाठी जो मी शब्द वापरला पुतना मावशीचं प्रेम, तसं नाव महिलांचं पण विरोध त्यांना किती आसुरी आनंद झालाय ते त्याच्यावरून दिसत होतं. नाही, पण विरोधकांचं म्हणणं असं आहे की जर तुम्ही मागचा 2023 ला निर्णय घेतला होता त्याची अंमलबजावणी का करू शकली नाही, परत तो घाट घातला होता. नाही, अंमलबजावणी करू शकले नाही त्याचं महत्वाचं कारण असं आहे की त्यावेळेलाच तुम्ही मग त्यांना म्हणायला होतं की ताबडतोब तुम्ही लागू करा, परंतु पुनर्रचना केल्याशिवाय ते लागू करता येणार नाहीये अशा प्रकारचं त्यावेळेला वातावरण होतं. दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही सोनवणे जी विचारताय, प्रत्येक विरोधी पक्षाला, मग ते काँग्रेस असेल किंवा कम्युनिस्ट असतील किंवा प्रत्येक घटकाशी चर्चा करून ते विधेयक मंजूर केलेलं होतं. असं नाहीये की मनाने आले आणि एक दिवशी अचानक विधेयक टाकलेलं आहे. मग त्यावेळेला त्यांनी तो विरोध करायला हवा होता, परंतु त्यांना असं वाटलं की 2024 पासून 2029 पर्यंत पुढे ढकलता येईल आणि खरंच सरकार आणेल की नाही 2029ला आरक्षण याच्याबद्दल प्रश्न विचारत होते. मग आता 2029 पासून आरक्षण लागू होणार होतं तर त्याला विरोध करायचं कारणच नव्हतं, परंतु त्यांना पुढच्या निवडणुकांच्या मध्ये सुद्धा राज्यांमधल्या यश मिळणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये काहीतरी करून मोदी सरकारचा आणि महिलांचा विश्वासघात करायचा एवढ्यासाठी म्हणून त्यांनी हे वर्तन केलेलं आहे. आपल्याला माहिती असेल की जेव्हा जेव्हा महिला आरक्षण गेल्या 30 वर्षामध्ये आम्हाला सगळ्यांना जवळजवळ, निलमताई तर ज्येष्ठ आहेत परंतु जवळजवळ 30-35 वर्ष आम्ही राजकारणात आहे, जेव्हा जेव्हा महिलांना आरक्षण देण्याचा विषय येतो तेव्हा खास करून काँग्रेस पक्ष असेल, समाजवादी पार्टी असेल, महिलांना अतिशय हीन पद्धतीने कॉमेंट्स केल्या की या लिपस्टिक लावलेल्या बायका, आता हे असे कमेंट्स केल्या, बाल कतरी महिला ये जाएंगी क्या सभागृह में, अशा पद्धतीच्या. परंतु त्याच बिहारमध्ये घरातली तुमची बायको आहे ती तुम्हाला चालते मुख्यमंत्री, परंतु एक सामान्य महिला ती तुम्हाला लोकसभेत चालत नाही, ती तुम्हाला विधानसभेत चालत नाही का? याच्यामध्ये कारण काँग्रेसची मानसिकता आणि या सगळ्यांची ही घराळेशाहीला धरून आहे. आपल्याच घरातल्या महिलांनी पुढे जावं, परंतु वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी आरक्षणाच्या पलीकडे जाऊन अनेक महिला नेत्यांना चांगले पदं दिली आहेत, सभागृह नेता केले आहेत, उपसभापती केले आहे. माझ्यासारख्या एखाद्या पॉलिटिकल काही बॅकग्राऊंड नसताना मला विधान परिषदेत पाठवलंय, 50% आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे हा जो यांचा एजेंडा होता आज ते एक्सपोज झालेले आहेत. आज त्यांचं खरं रूप समोर आलेलं आहे, त्यांचं पितळ उघडं पडलंय आणि त्यांना खरंच जर का महिला ज्या या प्रियंका वड्रा काल बोलत होत्या त्यांनी मोतीलाल नेहरूंपासूनचा विषय काढला, तर काँग्रेसनी का विधेयक आणलं नाही? 2023 मध्ये माननीय मोदीजी एनडीएने हे विधेयक आणलं आणि विधेयक आणण्याची हिंमत तरी दाखवली. अहो तुम्ही 60 वर्षात हिंमत तरी दाखवली का विधेयक आणण्याची? आणि त्यामुळे महिला विरोधी हे आहेत, यांना सामान्य कुटुंबातली महिला जाऊ नये. काल आम्ही जवळजवळ 60 महिला शिवसेनेच्या विविध ग्रामीण भागातून तिथे होतो. सभागृहामध्ये आम्ही सगळी चर्चा गॅलरीतनं पाहिली, सगळी ऐकली आणि त्यांचा सगळ्यांचं म्हणजे दाखवत होते की डिलिमिटेशन वरून आम्ही विरोध करतोय, परंतु त्यांचा खरा विरोध जो आहे तो महिलांनी सभागृहात जाऊ नये, महिलांनी केवळ घरातच राहावं हा त्यांचा विषय होता. आणि त्यामुळे आज या सगळ्या इंडिया आघाडी आज पूर्ण देशासमोर एक्सपोज झाली आहे. जे महिला म्हणून सोनिया गांधींनीच फक्त जायचं का सभागृहात, प्रियंका वड्रांनीच फक्त जायचं का, बाकीच्या महिला का जाऊ शकत नाही सभागृहात? आणि त्यामुळे हा जो विषय आहे तो आम्ही आता देशभर पेटवणार आहेत. आज शिवसेनेच्या माननीय आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणून करोडो महिलांना त्यांचं सशक्तीकरण केलंय. लखपती दीदीच्या माध्यमातून लाखो महिलांना लखपती केलंय. परंतु महिलाओं को हिस्सा चाहिए सभागृह में. आम्ही 50% आहोत, आम्ही 50% आहोत, किमान आम्हाला 33% तरी मिळालं पाहिजे. आणि हे सगळं
आता आम्ही देशभर आंदोलन करणार आहोत. सगळे सत्ताधारी पक्ष, शिवसेनेचा आज आदेश आहे आमच्या मुख्य नेत्यांचा की प्रत्येक जिल्ह्यामध्ये या काँग्रेसवाल्यांना, या इंडिया अलायन्सवाल्या, उबाठाने देखील आता त्यांच्या माजी खासदार म्हणतात की हे चुकीचं झालं म्हणून पहिले का नाही बोलल्या, आणि त्यामुळे हा यांचा जो चेहरा आहे तो आता सगळ्यांच्या समोर उघडकीस आलेला आहे. आम्ही ठिकठिकाणी आजपासून आमची आंदोलनं सुरू होणार आहेत. सरकारसाठी सुद्धा मोठा धक्का आहे. सरकारसाठी पण धक्का आहे का मोठा? हे बघा, सरकारसाठी धक्का वगैरे काही नाही आहे. यांचं खरं रूप उघडं पडलंय. यांचं खरं रूप उघडं पडलंय. यांना जर का महिला आरक्षण पाहिजे होतं तर डिलिमिटेशनला काल माननीय अमित शाह यांनी सगळं पूर्ण विवरण केलं की कशा जागा कुठे वाढणार आहे. यांचं जे उत्तर भारत आणि दक्षिण भारत जे वाद पेटवण्याचा तो प्रयत्न करत होते तो देखील काल उघडकीस पडला आहे. आणि नक्कीच यांना महिलांबद्दल कोणतीही कणव नाही किंवा महिला सत्ता में भागीदारी हे जे आमचं हा आमचा नारा जो आहे तो त्यांना नको होता, आणि त्यामुळे आज आम्ही त्यांचा सगळीकडे निषेध करतो. काँग्रेसला असं वाटतं की सभागृहात महिला नाही जायला पाहिजे. काँग्रेसच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की याच काँग्रेसने देशाला पहिले पंतप्रधान पण आपण तंदूरकांड, कल्पनागिरी, घरातल्या नाही, सगळ्या सहानी, त्याचबरोबर अनेक ठिकाणच्या अत्याचारामध्ये काँग्रेसचे स्वतः आमदार खासदार सापडलेले आहेत. अशा वेळेला अशा पद्धतीने दावा करणं, तर मी आडनाव घेत नाहीये, पण कल्पना नावाची बाई होती नागपूरची, तिने डायरेक्टली काँग्रेसच्या संपूर्ण संसदीय पक्षावरती आरोप केला होता की तिच्याकडून अमुक एक अशी अपेक्षा ठेवतात. अशी ही अत्यंत बुरसटलेली काँग्रेस संस्कृती आहे. त्याच्यामधून काही महिला थोडक्यात तरल्या असतील, ज्यांचे वडील किंवा नवरा राजकारणात आहेत, अशाच 90% महिलांना त्यांनी स्थान दिलेलं आहे. सामान्य घरातल्या लोकांना स्थान शिवसेना, विरोधी पक्ष, भाजप यांनी दिलेलं आहे, परंतु यांनी कधी स्थान दिलेलं नाहीये. आणि दुसरा महत्वाचा भाग असा की आता त्यांनी केवळ कारण सांगितलेलं आहे की हे लगेच लावा सांगितलं, तर 2024च्या लोकसभा निवडणुका होऊन गेल्यावरती कसं लावा म्हणताय? म्हणजे कोल्ह्याला जेवायला बोलवायचं आणि त्याच्यात ताट ठेवायचं नाही, अशी यांची कुळी चाललेली आहे. आता मला सांगा, वायनाडमध्ये जर का सीट रिकामी झाली मग ती घरातल्या म्हणजे प्रियंका वड्रालाच का गेली? का दुसरी काँग्रेसची का सामान्य महिलेला वायनाडमधून नाही उभं केलं आणि लोकसभेत पाठवलं? मग ही जी आहे ना यांची मक्तेदारी, एकाच घरात सत्ता राहावी, त्यामुळे हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. यांचे चेहरे, खरे चेहरे सगळे आता देशासमोर उघड झाले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.